नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे इन्फॉर्मेशन कथामध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। मित्रांनो, ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो दिवस जवळ आलेला आहे आणि त्याबाबतच म्हणजेच लॉ 3 इयर LLB 3 इयर CET रिझल्ट बाबत एक नवीन अपडेट आलेला आहे। आपण परवाच पाहिलं की 30 तारखेला एक अपडेट आलं होतं आणि आता आणखीन एक नवीन महत्त्वपूर्ण अपडेट हे या रिझल्ट बाबत आलेला आहे। तर हे नेमकं अपडेट काय आहे आणि रिझल्ट केव्हा लागणार आहे, ती डेट काय असणार आहे, या विषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण इथून पुढची अगदी कॉम्प्लिकेटेड अशी प्रोसेस तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे समजून जाईल। चला तर मित्रांनो सुरू करूया व्हिडिओ। मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे। या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे। तुम्ही जर आणखीन आपल्या टेलिग्राम चॅनलला किंवा व्हॉट्सअप चॅनलला जॉईन झाला नसाल तर त्याची देखील लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल। तर इथं आल्यानंतर मित्रांनो थोडंसं स्क्रोल डाऊन केल्यानंतर नोटिफिकेशन मध्ये तुम्ही पाहत असाल LLB 3 इयर्स नॉर्मलायझेशन डॉक्युमेंट फॉर LLB 3 इयर CET रिझल्ट 2024। तर ही नोटीस आजच आत्ताच म्हणजे 2/5/2024 ला आलेली आहे आणि रिझल्ट कशा प्रकारे लागणार आहे, हे नॉर्मलायझेशन कशा प्रकारे लागणार आहे, कुठला फॉर्म्युला त्यामध्ये यूज होणार आहे, या विषयीचं अपडेट इथं दिलेलं आहे। यापूर्वीची 30/4/2024 ची नोटीस आपण पाहिली तर इथं LLB 3 इयरचा उल्लेख नव्हता। सर्व हायर एज्युकेशन कोर्सेस जे होते त्याविषयी नॉर्मलायझेशन स्कोर होणार आहे असं मेन्शन केलं होतं, परंतु याच्यामध्ये पर्पजली LLB 3 इयर मध्ये कशा प्रकारे नॉर्मलायझेशन प्रोसेस राबवली जाणार आहे ते इथं दिलेलं आहे। तर सर्वात अगोदर आपण ही नोटीस काय आहे ते पाहू आणि त्यानंतर रिझल्ट केव्हा लागणार आहे त्याविषयी चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, ही नोटीस जर ओपन केली तर या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे की सीईटी सेलनी मल्टी सेशन मध्ये 2-3 दिवसामध्ये एक्झाम घेतलेली आहे। त्याच्यामध्ये इक्वल वेटेज किंवा काठिण्य पातळी समान ठेवण्याचा प्रयत्न केलेला होता, परंतु प्रत्येक शिफ्ट मध्ये प्रत्येक पेपर मध्ये समान काठिण्य पातळी असेलच असं नाही। त्यामुळे काही विद्यार्थ्यांवरती अन्याय होऊ शकतो आणि तोच अन्याय होऊ नये, सर्वांना नॉर्मलायझेशन मेथडनी मार्क्स मिळावे, इक्वल असे मार्क मिळावे म्हणून याच वर्षी पर्सेंटाइल स्कोर हा LLB 3 इयर साठी देखील किंवा इतर सर्व एक्झाम साठी लागू केलेला आहे। पूर्वीपासून बऱ्याचशा एक्झाम मध्ये भारतामध्ये अशा प्रकारचं पर्सेंटाइल हे नॉर्मलायझेशन साठी वापरलं जातं। तर हे पर्सेंटाइल काय आहे याविषयीची इथं माहिती दिलेली आहे, त्याचा फॉर्म्युला इथं त्यांनी दिलेला आहे आणि इथं काही एक्झाम्पल दिलेले आहेत। D1 B1 म्हणजे डे 1 आणि बॅच 1। त्याच्यामध्ये जर हायेस्ट स्कोर 144 असेल, प्रेझेंट विद्यार्थी 2249 असतील, तर कशा प्रकारे तो स्कोर कॅल्क्युलेट केला जाईल याची सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे। तर इथं त्याचा फॉर्म्युला देखील इथं अशा प्रकारे दिलेला आहे आणि मग स्कोर कसा असेल तर इथं तुम्हाला दिलेला आहे। आणि आता तुमचा स्कोर जो असणार आहे तो 150 वगैरे नसणार आहे, तर 0 ते 100 यामध्येच तुमचं पर्सेंटाइल येणार आहे आणि पर्सेंटाइल मध्ये आणि एकूण 7 डेसिमल इथं दिलेले आहेत, म्हणजे 99 पॉइंट आणि वरती 7 या पॉइंट वरती तुम्हाला तुमचं ऍडमिशन कन्फर्म होणार आहे। 99 पॉइंट कुणाला 80 असतील, कुणाला 90 असतील, ह्या पॉइंट वरती तुमचं ऍडमिशन ठरणार आहे। आणि याच्यामध्ये एक गोष्ट होणार आहे की प्रत्येक सेशन मध्ये समजा डेट 1 बॅच 1 मधला पहिला विद्यार्थी असेल, त्याचा रॉ स्कोर 144 असेल तर त्याला आउट ऑफ आउट म्हणजे त्याचं पर्सेंटाइल 100 पकडलं जाईल। सेम तसंच डे 2 बॅच 1 त्या विद्यार्थ्याला 149 मार्क आहेत, पण त्याची देखील पर्सेंटाइल 100 असणार आहेत। तर अशा प्रकारे प्रत्येक सेशन मध्ये इथं बॅच 1 आहे, इथं बॅच 2 आहे, याला 144 मार्क 100 पर्सेंटाइल, याचे मार्क 147 तर देखील 100 पर्सेंटाइल, याचं दुसऱ्या दिवशी 149 पडलेले आहेत, म्हणजे हा पेपर कदाचित सोपा असू शकतो।
पण त्याला देखील मार्क 100च दिलेले आहेत. आणि जसं जसं स्कोर कमी होईल तसं तसं इथं 99 पॉइंट पुढं पॉइंट मध्ये तुमचा स्कोर हा येणार आहे. आणि जितके मार्क्स कमी असतील तसा हा तुमचा पर्सेंटाइल स्कोर देखील कमी होणार आहे. तर ही नेमकी प्रोसेस काय आहे, कुठला फॉर्म्युला आहे त्यांनी दिलेला आहे. तर एकूण काय की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती नसावी किंवा गैरसमज पसरू नये म्हणून रिझल्ट लावण्याच्या अगोदर ही वातावरण निर्मिती सीईटी सेलनं केलेली आहे. तर याचाच अर्थ असा की लॉ सीईटी रिझल्ट हा येत्या 1 ते 2 दिवसामध्ये लागण्याची शक्यता आहे. सीईटी सेलच्या हेल्पलाईन नंबरला कॉल केल्यानंतर त्यांनी फिक्स अशी डेट दिलेली नाही, परंतु या 2 दिवसामध्ये रिझल्ट लागण्याचे मॅक्झिमम चान्सेस आहेत. नसेल तर सोमवारी रिझल्ट कसल्याही परिस्थितीत लागू शकतो आणि जास्तीत जास्त 10 तारखेच्या पुढे हा रिझल्ट जाणार नाही असं बऱ्याचशा ठिकाणी चर्चा होताना दिसत आहे. जसं तुम्हाला रिझल्टची डेट कन्फर्म होईल, रिझल्ट डिक्लेअर होईल, तर तो रिझल्ट कसा पाहायचा आणि कशा प्रकारे तुमची पुढची प्रोसेस असणार आहे याविषयीचं मार्गदर्शन तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलद्वारे मिळत राहील. त्यासाठी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा. धन्यवाद.